तुम्ही आज शिक्षक म्हणून काम करत असताना बरेच शिक्षक आज तुमच्या बरोबर काम करतात, त्यांचे काही समज आहेत की इन्व्हेस्टमेंट बद्दलचे, त्यांना काय असा त्याचे काय समज आहेत किंवा त्यांना काय असा मेसेज तुम्हाला द्यायचा आहे की आज एक्झाम्पल फी घेऊन तुम्ही सल्ला देता किंवा आम्ही फी घेतो तुम्हाला सल्ला द्यायची, तर याच्याबद्दल काय? मी आत्ताच तुम्हाला सांगितले की रोजगार करणारा व्यक्ती सुद्धा आज तुमचं ऐकून एखादा फायनान्शियल प्लॅनिंग करू शकतो, परंतु एखादा उच्च शिक्षित आहे, शिक्षण खूप आहे, परंतु त्याच्या शंका कुशंका आणि लूज कॉन्फिडन्स किंवा मी शहाणा, माझंच त्या एखाद्या सब्जेक्ट विषयी मला ज्ञान जास्त आहे, त्या गोष्टी त्याच्यामध्ये अशा घर करून बसलेल्या, त्या घर केलेल्या गोष्टी बऱ्याच वेळा मी स्टाफमध्ये किंवा अशा ज्या वेळी अनेक मित्रमंडळी जेव्हा बसतो तेव्हा त्यांनी मला विचारलं बाबा कसं फायनल, मग व्यवस्थित असते. आता मला त्याचा साधं उदाहरणासाठी प्रत्येक आज चांगलं बेसिक असणाऱ्या माणसाचा शुगर बीपी अमुक तमुक सारखं त्रास असतो, झोप नाही, झोपेच्या गोळ्याकडे, पण माझ्या बाबतीमध्ये मी निवांत असतो. ते कसं कारण म्हणजे नितीन सावंत म्हणजे मी वेळोवेळी सांगतो शिक्षकांना असेल मित्रमंडळी सांगतो तुम्ही नियोजन करताना तुम्ही मार्गदर्शन घ्या आणि त्या मार्गदर्शनानुसार तुम्ही काम करा. पण त्यांच्यामध्ये सुद्धा अशा कल्पना आहे की त्यांना तुमच्यासारखी जी फायनान्स करणारी माणसं ग्रामीण भागामध्ये अजून आलेली नाही. तुम्ही त्या दासानं काम आज विठ्ठल शहरामध्ये गेली जवळजवळ 10-15 वर्ष झालं, अगदी आमच्यासारखे मला वाटतं मी तुमच्यातला मला वाटतं फाउंडरचे 10-15 मधनं मी क्लायंट असेल. बरोबर. मी सुद्धा त्यावेळी माझ्या मनामध्ये सुद्धा काही शंका होते की नितीन सावंत सर गुंतवणूक करताय, मग मला काय समजत नाही, कुठं गुंतवणूक चाललेली आहे, कशी गुंतवणूक चालली आहे, ऑनलाईन मला सुद्धा काही वेळा मी शंकेपोटी सरांना विचारलं की मला माझी गुंतवणूक किती झाली मला कळेल का. म्हणजे मला परत एवढा विश्वास निर्माण झाला की बस नितीन सावंत सर सांगतात नाव का विषय त्यांनी आणि पुढे मार्गदर्शन घेत आहेत. इंटरनॅशनल लेवलला जागतिक लेवलला काय घडामोडी होत आहेत अर्थशास्त्राच्या संदर्भामध्ये गुंतवणूक, त्याच्यानुसार आपल्याला ते मार्गदर्शन करतात किंवा आपल्याला ते बरोबर घेऊन जात आहेत. ह्या कल्पना स्पष्ट अजून उच्च शिक्षणामध्ये सुद्धा अजून आपल्या म्हणजे समाजामधले जे काही उच्चप्रभू लोक आहेत, चांगले इन्कम कोटीची उड्डाण घेणारे सुद्धा जे 5-10 लाख रुपये महिन्याला सुद्धा इन्कम चांगला सोर्स करणाऱ्या व्यक्तींना सुद्धा अजून फायनान्शियल प्लॅनिंग करता आलेलं नाही किंवा त्याच्यावरती विश्वास ठेवण्याची त्यांची अजून ती कल्पना किंवा त्यांची अजून ती मानसिकता तयार झाली असं मला वाटतं. म्हणून मी बरेच वेळा मला म्हणतो आमच्यातले मला वाटते प्राध्यापक डॉक्टर संजय सरांनी ते ऐकून ते तुम्हाला जॉईन होऊन ते आज चांगल्या पद्धतीनं त्यांचा मुलगा आहे आज मेडिकलमध्ये, म्हणजे त्यांनी फायनान्शियल प्लॅनिंग ऐकून चांगले अर्थशास्त्राचे प्राध्यापक आहेत, पण तरी सुद्धा ते फायनान्शियल प्लॅनिंग करताना ते मार्गदर्शन घेऊन ते करतायत. असं सगळ्यांनी ते करावं जेणेकरून मग ते आपला भाग श्रीमंत